आमची मागणी किमान वेतनची आहे। जेव्हापासून किमान वेतन लागू झाले कंत्राटी कामगारांना तेव्हापासून या कंत्राटदारांनी आम्हाला किमान वेतन दिलंच नाही। पगार कुठल्या किती दिवसाला किती आहे पगार, किती पैसे आम्हाला दिवसाला भेटतात हजेरी आहे ती कसं काय सांगत नाही ती, आणि डायरेक्ट पगार 5-6 हजार रुपये खात्यावर टाकतात आणि संपला तुमचा विषय म्हणतात। आता आम्ही 1.5 वर्ष 2 वर्ष झाला आम्ही हे सहन केलेला आहे अन्याय। मग आता सहन करणं होईना तर महापालिकेकडनं किमान वेतन या ठेकेदारांना भेटतंय, पण आमच्या खात्यावर न टाकतात त्यांनी त्यांच्या सोयीनुसार जेवढे पैसे पाहिजे तेवढे टाकतात। 5,000 6,000 कुणाला 5,000 कुणाला 6,000 असं टाकतात। तरी आम्हाला थांबवायचं आहे ना, आम्हाला आमची किमान वेतन मिळावं ही तुमच्या चॅनलला आम्हाला न्याय मिळवून द्यावं ही तुमच्या चॅनलला आमची कळकळीची विनंती आहे। बरं, हे आंदोलन कधीपर्यंत असेल? या आंदोलनामध्ये सोलापुरातील कुठले घंटागाडी कामगार जे आहेत ते सहभागी झाले? या शहर सोलापूरमध्ये सर्व झोनमध्ये सगळे घंटागाड्या बंद आहेत। 1 ते 8 झोन या संपामध्ये सामील आहेत। कर्मचाऱ्यांची संख्या किती आहे घंटागाडी? कर्मचाऱ्यांची संख्या कमीत कमी 600 आहे। कधीपर्यंत हे आंदोलन आहे? बेमुदत आमची मागण्या जोपर्यंत मान्य करत नाहीत तोपर्यंत संप राहणार आहे। बेमुदत संपायला आज सर्व गाड्या बंद आहेत। काल पण बंद होत्या, आज पण बंद राहतील। आंदोलन महापालिकेच्या विरुद्ध आहे का ठेकेदाराच्या विरोधात आहे? झोन 5 मधला मी कर्मचारी आहे। सध्याची परिस्थिती अशी आहे की सर 3-4 महिने झाला आम्हाला पगार जो मिळत होता जो पहिला त्याच्यामधला निम्माच पगार आम्हाला आता सध्याचा आमच्या खात्यावर येत आहे, ते पण वेळेवर येत नाही। शासनाच्या नुसार तर आम्हाला किमान वेतन दिलं जातंय वरून, पण आम्हाला किमान वेतन मिळत नाही किंवा ESIचे आमचे पगारीतनं कपात करतात, PF कपात करतात, पण त्याचा लाभ आम्हाला कुठल्याच कर्मचाऱ्यांना भेटत नाही। माझं उदाहरण देतो तुम्हाला, माझी बायको 2 महिन्यापूर्वी CNS हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होती। 1 लाख रुपयेपर्यंत खर्च आला। मी आमच्या सुपरवायझरद्वारे मालकाला संपर्क करण्याचा प्रयत्न केला तर आम्हाला सुपरवायझरने कोणाला मला मदत केली नाही। मला मदत केली तर माझ्या सगळ्या कर्मचारी बांधवांनी मदत केली। 100-50 रुपये गोळा करून मला 500 रुपयासाठी मला दवाखान्यामध्ये गोळ्या दिल्या नाहीत। मला ह्या माझ्या मित्रांनी मदत केली। यांचं काम आहे, आमच्या जीवावर जगतात ना त्यांनी, यांना आमचं काय प्रॉब्लेम आहे त्यांचं बघणं गरजेचं आहे। त्यांनी आणखीन काय मागण्या आहेत? आम्हाला पूर्ण आमचे किमान वेतन मिळणं पाहिजे, ESI कार्ड चालू झालं पाहिजे, PF चालू झालं पाहिजे, आणि प्लस म्हणलं तर साप्ताहिक सुट्टी आहे, ते साप्ताहिक सुट्टी तर देत नाहीत आम्हाला। 15 ऑगस्ट 26 जानेवारी हे राष्ट्रीय सण आहेत, त्याची पण आम्हाला सुट्टी मिळत नाही। साप्ताहिक जर सुट्टी घेतली तर पगार कट केला जातं। काय बोलायला गेलं तर तुम्हाला कामावरून काढून टाकेल असं तसे धमक्या दिल्या जातात। आणि अंदाजे सर कामगार 600च्या पुढे कामगार आहेत। येणाऱ्या काळामध्ये हा संप कधीपर्यंत चालू? येणाऱ्या काळामध्ये सर आमच्या मागण्या पूर्ण झाल्या तर आम्ही बंद करू शकतो, तसा प्रश्न नाही, पण आम्ही वारंवार वर्षानुवर्ष आमच्यावर फसवणूक करतात। तुम्ही या सगळ्या अन्यायाविरुद्ध न्यायालयात मग दाद का मागत नाही तो मग किंवा कामगार अधिकाऱ्यांकडे का तक्रार करत नाही? कामगारचं आता काल पोलिसांच्या याच्यामध्ये तक्रार केली आम्ही, कारण आम्ही सगळे अनाडी माणसं आहेत। आम्ही शिकले सवरून एवढं आम्हाला कायद्याचं ज्ञान वगैरे नाही। आम्ही जे आहे त्याच्यामध्ये खुश राहत होतो, त्याच्यातनं पण आम्हाला पगार कट करतात। 5-5 हजार रुपये महिन्याला पगार येते। मला 6 हजार रुपये गोळ्याचे मला भरावं लागतात, बायकोचे 6 हजारचे पण म्हणजे पगार तेवढी आली नाही। असं नाही की काम केलं नाही, काम करून पण पगार भेटत नाही आम्हाला। आणि विषय म्हणजे काल बंद केलंय तर आमच्या सुपरवायझर सरांनी त्यांचे नियम अटीचे आम्हाला एक झेरॉक्स पाठवलेत। म्हणजे आम्ही बोलायचं म्हणलं की आमच्याकडे असा दबाव टाकला जातो।